बेटा बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय बेटा? जैवतंत्रज्ञान. आज आपण पाहतो इयत्ता 11वी आणि 12वीला गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डेअरी शिकायचं आहे. अॅनिमल हसबंडरी असतो, डेअरी एक विषय असतो बेटा. अॅनिमल हसबंडरी आहे किंवा क्रॉप सायन्स आहे. त्याच्यामध्ये काय केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे जे नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस कशा तयार करायच्या. जसं बघा इयत्ता 9वीला ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं, जसं अंडे देणारे कोंबड्या वेगळ्या असतात आणि मटन चिकन साठीच्या कोंबड्या वेगळ्या प्रकारच्या असतात. ओके, मग आता पाहूया बेटा बायोटेक्नॉलॉजी काय आहे. विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस प्लांट्स अँड एनिमल bearing some new characteristics in addition to their natural ones. ह्या टेक्निकच्या मदतीने काय पॉसिबल झालेलं आहे? प्रोड्यूस करणं. काय प्रोड्यूस करणं? प्लांट्स आणि एनिमल्स प्रोड्यूस करणं. प्लांट्स आणि एनिमल्स प्रोड्यूस करणं ज्याच्यामध्ये काय असतात, नवीन कॅरेक्टरिस्टिक्स, नवीन गुणधर्म आपल्याला ऍड करता येतात. काय म्हटलं बेटा? नवीन कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काय म्हटलं, नवीन गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतात, ऍड करता येतात. The technique of bringing about improvement in living organism by artificial genetic changes. The technique of bringing, टेक्निक म्हणजे काय? टेक्निक म्हणजे काय? टेक्नॉलॉजी आपण म्हणतो ना. टेक्निक ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रुव्हमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय घडून आणणे? इम्प्रुव्हमेंट घडून आणणे. कशामध्ये घडून आणणे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडून आणणे. कशाच्या माध्यमाने? आर्टिफिशियल चेंजेस. म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस, जे काही मूळ असे प्लांट्स असतात, मूळ असे जे काही अॅनिमल्स असतात, त्याच्या जीन्स मध्ये बदल घडवून आणतात. काय करतात? त्याच्या जीन्स मध्ये बदल घडवून आणतात. कशानुसार? अकॉर्डिंग टू डिझायर कॅरेक्टर्स. आपल्याला जे जे काही गरजेचं आहे त्याच्यानुसार. म्हणजे पहा बेटा, काही जे क्रॉप असतात अति पावसामध्ये खराब होतात, पाणी नसेल तरी खराब होतात. काही अॅनिमल्स थंडीमध्ये सस्टेन करत नाहीत. पण अशा वेळेस काय केलं जातं माहितीये का? त्यांचे जे मूळ जीन्स असतात त्या जीन्स मध्ये बदल घडवून आणतात. जीन्स मध्ये काय घडवून आणतात? बदल घडवून आणतात आणि त्याला मॉडिफाय करतात. काय करतात बेटा? त्याला सांगा. मॉडिफाय त्या ठिकाणी करत असतात. And by hybridization for the अलग अलग शब्द मी म्हणलेला. And by the hybridization for the welfare of human beings. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अॅनिमल्सच्या प्लॅंटला एकत्रित केलं जातं. तुम्ही कधी तो वाळका खाल्लात का? का करायचं? वाळका असते पिवळं, त्या वाळकाला टेस्ट खरबुजाची असते. आता नवीन मॉडिफाय करायला लागतात. ड्रॅगन फ्रूट हा ओरिजिनल एक्झिस्टन्स मध्ये आहे का? नाही. वेगवेगळ्या 2-3 प्लांटचा एकत्रित आणून ते ड्रॅगन फ्रूट त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि सर्व कशासाठी असतं बेटा? ह्युमन बिईंग साठी, मानवाच्या वेलफेअर साठी, मानवाच्या भल्यासाठी असतं. आणि यालाच आपण काय म्हणतो? बायोटेक्नॉलॉजी असं म्हणत असतो. माझ्या मागे डेफिनेशन मला, द टेक्निक्स ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रुव्हमेंट्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम by artificial genetic changes, by artificial genetic changes and by hybridization for the welfare of human beings. मोठ्या ना, for the welfare of human beings. ह्याला एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय असतात? जेनेटिक इंजिनिअरिंग आणि टिश्यू कल्चर. बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय आहे सांगा? जेनेटिक इंजिनिअरिंग आणि काय बेटा? टिश्यू कल्चर. बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय आहे सांगा? जेनेटिक इंजिनिअरिंग आणि काय बेटा? टिश्यू कल्चर. इट्स युजेस आर इन द प्रोडक्शन ऑफ कॅश क्रॉप. जे काही नगदी पिकं असतात त्याला कॅश क्रॉप असं म्हटलं जातं. असे जे काही कॅश क्रॉप असतात किंवा इम्प्रुव्हमेंट इन व्हरायटीज ऑफ कॅश क्रॉप, किंवा असे जे काही कॅश क्रॉप असतात त्याच्या जे काही व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणे. इन्क्रीज इन ऍबिलिटी ऑफ प्लांट्स टू विथस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. मी सर्व पॉईंट सांगितलेले रिपीट व्हायला लागतात की कोणत्याही पर्यावरणाच्या स्ट्रेसमध्ये, म्हणजे कमी पाऊस असेल किंवा जास्ती पाऊस असेल, या वेगवेगळ्या प्रकारचे काही समजा त्याला रोग लागला असेल तर असे जे काही असतात त्याला रोग पण लागत नाही त्या ठिकाणी. पण असे जे असतात त्याच्यामुळे काय होतं? उत्पन्न त्या ठिकाणी वाढतं. पुन्हा व्हॅक्सिन प्रोडक्शन साठी बायोटेक्नॉलॉजी महत्वाचं आहे. डायग्नोसिस ऑफ कॉन्जिनिटल डिसीज, जे काही कोणत्या प्रकारचे डिसीज आहेत त्याच्यावर डायग्नोसिस निवारण करण्यासाठी सोपं आहे. ऑर्गन ट्रान्सप्लांट, ऑर्गन नवीन तयार करून ट्रान्सप्लांट करता येतं. कॅन्सरवर रिसर्च करता येतं. प्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल स्किनला तुम्हाला निर्माण करता येते. कार्टिलेज जे असतात, काल शिकला आपण रेस्पिरेटरीचं वगैरे आपण कार्टिलेज पाहिलं होतं, ते निर्माण करता येतात. कुठे बेटा? लॅबोरेटरीज मध्ये निर्माण करता येतं. आता आहे टिश्यू कल्चर पाहायला. हे टिश्यू कल्चर असं कुठं
लातूरला जाताना या कुठे गावामध्ये तुम्ही असं पाहिलं असाल, पाहिलं का रे बेटा? याला काय म्हणतात? टिश्यू कल्चर. काय म्हणतात बेटा याला? टिश्यू कल्चर असं म्हणतात. पॉली हाऊस याला म्हणतात, पॉली हाऊस. म्हणजे याच्यात काय केलं जातं सांगा बरं का? गरजेनुसार आपण एन्व्हायरमेंटला काय करतो? मॉडिफाय करतो. तापमानाला आपण मॉडिफाय करतो. You must have seen flowers of same variety but of two or different colors borne by same plant. तुम्ही पाहिलं का? एकच झाड असतो, ते एका झाडावर 3 ते 4 प्रकारची वेगवेगळे फुलं लागतात. कलर बैठला कधी भेटत त्याला आपण म्हणतो मराठीत कलम केलेली झाडं म्हणतो. कलम म्हणजे एकाला वेगळं फुल लागतो, एका फांद्याला वेगळं लागतो, एका फांद्याला वेगळं लागतो. किंवा आंब्याच्या झाडाला 4-4, 5-5 प्रकारचे आंबे लागतात. असे लोक व्हरायटी करतात. एकाला तर काहीतरी 120 ते 130 कलम एका झाडावर गेला आंब्याच्या. लेट अस लर्न अबाउट द मॉडर्न टेक्निक रिलेटेड टू फार्मिंग अँड गार्डनिंग. आता मॉडर्न टेक्निक बद्दल आपण पाहूया. आता याच्यामध्ये टिश्यू कल्चरचे डेफिनेशन परीक्षेला विचारलं जातं. यस विवो ग्रोथ ऑफ सेल्स ऑर टिश्यूज. नीट आहे का? काय म्हटलं बेटा? यस विवो growth of cells or tissues in an aseptic and nutrient rich medium. म्हणजे काय? एक्सटर्नली ग्रोथ म्हणजे मूळ सीड किंवा मूळ प्लांट मधून त्या जीन्सला बाहेर काढायचं. काढलो का? काढलो. त्याला कशामध्ये ठेवायचं? असेप्टिक शुद्ध अशा मीडियम मध्ये, काचासारख्या मीडियम मध्ये. आणि त्याच्यामध्ये काय असतो? लिक्विड असतो. आणि त्या लिक्विडला सेमी लिक्विड असतो म्हणजे जेल लाईक पदार्थ असतो. त्याला अगार म्हणतात. काय म्हणतात त्याला? AGAR अगार म्हणतात. आणि त्या न्यूट्रिन रिच मीडियम काय करतो? त्या सेल्सला किंवा टिश्यूला जे आपण काय करतोय मूळ ह्याच्यातून बाहेर काढून एक्सटर्नली ग्रोथ करतो. त्या झाडात ग्रोथ करतोय का? नाही. त्याच्यातून बाहेर काढून काय करतोय? ग्रोथ करतोय. त्यालाच आपण काय म्हणतो बेटा? टिश्यू कल्चर. काय म्हणतो? पण एकदा यस विवो ग्रोथ ऑफ सेल्स ऑर टिश्यूज इन अन aseptic and nutrient rich medium is called tissue culture. आता पाठ. Nowadays a complete organism can be developed from a single cell or from tissue with the help of tissue culture technique. माणसाच्या एका केसावरून सुद्धा नवीन ऑर्गॅनिझम, माणसासारखा दिसणारा नवीन माणूस तयार करतात ते कोर्डिंगच्या माध्यमाने. किंवा त्याच्या केसाच्या DNA पासून सुद्धा त्या ठिकाणी करतात. सेल असतात ना त्याच्यापासून तयार करता येतात. आणि ह्या ठिकाणी पहा की a complete organism can be developed from a single cell or from tissue with the help of tissue culture technique. एक complete organism आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करता येते. कशापासून? सिंगल सेल पासून. फ्रॉम टिश्यू. कुणाच्या मदतीने? टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीने. कुणाच्या मदतीने बेटा? टिश्यू कल्चर टेक्निकच्या मदतीने. लिक्विड, सॉलिड, जेल लाईक मीडियम प्रिपेअर्ड फ्रॉम अगार. आला का बेटा? अगार म्हणजे काय? असं न्यूट्रिएंट रिच मीडियम असतो जो की त्या सेल्स आणि टिश्यूला काय प्रोव्हाइड करतो? न्यूट्रिएंट्स. काय प्रोव्हाइड करतो? आता लिक्विड, सॉलिड किंवा जेल लाईक मीडियम जो काही अगार पासून तयार केलेला असतो जो की काय सप्लाय करतो बेटा? न्यूट्रिएंट्स. आणि काय सप्लाय करतो? एनर्जी. कुणाला? टिश्यू कल्चरला. जे की त्यांना काय आहे? नेसेसरी एनर्जी नेसेसरी फॉर द टिश्यू कल्चर या टेक्निक मध्ये वापरलं जातं. आता हे 10वीच्या पेपरात पडलेलं आहे बेटा. 10वीला पडलेले काय काढून बघा. 2 वेळेस काहीतरी पडलेलं आहे, एकदा तर पडलेलं आहे शॉर्ट. पाहता हे काय? प्लांट सोर्स म्हणजे प्लांटचं ओरिजिन. याचं काय आहे खालचा? बल्ब कॉर्म. बरोबर आहे? बल्ब कॉर्म ऑफ सोर्स प्लांट. पुन्हा ह्याच्यावर काय केले? टिश्यू वगैरे काढले किंवा सेल काढले आणि काढून ह्याला कशात ठेवले? असेप्टिक न्यूट्रिएंट रिच मीडियम अगार मध्ये ठेवलं. मग ह्याच्यावर काय करतात? प्रायमरी ट्रीटमेंट करतात. प्रायमरी ट्रीटमेंट केल्यावर ह्याला काय येतात? वरच्या साईडला छोटं त्याला कोंब येतो, खाली मुळा येतात. त्याला शूटिंग आणि रूटिंग म्हणतात. सॉरी, त्याला पहिल्यांदा रिप्रोडक्शन करतात, मल्टिप्लाय करतात, संख्या वाढवतात. त्याच्या रिप्रोडक्शन प्रजनन करणे किंवा मल्टिप्लिकेशन करतात. मग पुन्हा त्याला छोट्या छोट्या मुळा येतात आणि वरी वाढायला लागतो. त्याला म्हणतात शूट म्हणजे वरचे येणारा भाग, रूट म्हणजे खालचा येणारा भाग. शूटिंग आणि रूटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा हळूच ते थोडे मोठे झाले त्याला असे बारीक बारीक, तुम्ही कधी बघितलं असेल नर्सरीमध्ये असं बोट एवढ्या आकाराचे बारीक बारीक हे असतात. त्याच्यामध्ये माती राहते बघा भरलेली ऑटोमॅटिक. त्याच्यामध्ये ते टोकलेले असतात, ते ठेवलेले असतात, ते प्रायमरी कंडिशनला असतात. थोडे मोठे झाले का पुन्हा काय करतात त्याला अशा प्रकारे हे जे काही आपले पॉट्स असतात त्या पॉट्स मध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं सेकंडरी हार्डनिंग मध्ये आणि परत हे असे मोठे होतात त्या ठिकाणी. ह्या प्रोसेस जे आहे हे काय आहे? टिश्यू कल्चर आहे. पहिला काय केलं सांगा? सोर्स कोण आहे? प्लांट. पुन्हा काय बेटा? बल्ब कॉर्म ऑफ सोर्स प्लांट.
त्याच्यावर काय करतात, प्रायमरी ट्रीटमेंट. पुन्हा काय होतं, रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन. परत काय होतं, शूटिंग आणि रूटिंग होतं. परत त्याच्यावर काय होतं, प्रायमरी हार्डनिंग. परत त्याच्यावर काय होतं, सेकंडरी हार्डनिंग. काय होतं बेटा त्याच्यावर, बोलत चला, काय होतं त्याच्यावर, प्रायमरी हार्डनिंग. त्याच्यानंतर काय बेटा, सेकंडरी हार्डनिंग. काय अडचण कुणाला, बघा बेटा. फ्रेडरिक कॅम्पियन स्टीवर्ट वॉज अ ब्रिटिश बॉटनिस्ट. आता हा फ्रेडरिक कॅम्पियन स्टीवर्ट हा कुठला होता, ब्रिटिश बॉटनिस्ट म्हणजे काय बेटा, वनस्पती शास्त्रज्ञ होता. He has shown that cells and tissue can be grown ex vivo. त्याने दाखवून दिलं सेल्स किंवा टिश्यू जे असतात प्लॅनचे त्याला एक्सटर्नली ग्रो करू शकतो. एक्स विवो म्हणजे एक्सटर्नली आपण त्याला ग्रो करू शकतो. आणि त्याला प्रूव्ह करण्यासाठी ही आयसोलेटेड द सेल फ्रॉम कॅरेट रूट. तर गाजरापासून त्याचे सेल्सला आयसोलेट म्हणजे सेपरेट केलं अँड कल्चर देम इन न्यूट्रिएंट रिच मीडियम. आणि त्यांना वाढवलं, कशामध्ये वाढवलं, न्यूट्रिएंट रिच मीडियम मध्ये. आणि त्याला सिद्ध करून पाहिलं की प्रत्येक सेलची एक ऍबिलिटी असते. काय कशाची ऍबिलिटी असते, टू प्रोड्यूस न्यू प्लांट, टू प्रोड्यूस न्यू प्लांट. आता पुढे पहा बेटा, चेंजेस इन ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. चेंजेस इन काय बेटा, ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट कशामुळे, ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. ड्यू टू काय बेटा, बायोटेक्नॉलॉजीमुळे. पाहता पेन होते रे, पेन 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 कॉल होतो बेटा. Changes in agriculture management due to biotechnology. Genetically modified crops are being produced by introducing genes in DNA of natural crops. या ठिकाणी काय होतं त्याचे जीएम क्रॉप्स असतात. कोणते क्रॉप्स बेटा, बोलत चला, कोणते क्रॉप्स म्हटलं, जीएम क्रॉप्स म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. सांगा, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जे असतात आर बीइंग इंट्रोड्युस्ड बाय चेंजेस इन डीएनए ऑफ नॅचरल क्रॉप. जे नॅचरल क्रॉप्स असतात त्याच्या डीएनए मध्ये बदल घडून आणतात आणि त्याच्या डीएनए मध्ये बदल घडून आणल्यानंतर काय तयार होतात, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स तयार होतात. आणि अशा ज्या व्हरायटीज असतात आर नॉट फाउंड इन द नेचर. ते निसर्गामध्ये आढळतात का, नाही, तर त्याला तयार करावं लागतं. अशा ज्या व्हरायटीज असतात हे आर्टिफिशियली कृत्रिमरित्या तयार केले जातात. डिफरंट युजफुल कॅरेक्टर्स आर इंट्रोड्युस्ड इन सच व्हरायटीज. जे वेगवेगळ्या प्रकारचे युजफुल कॅरेक्टर्स असतात ते अशा व्हरायटीज मध्ये त्या ठिकाणी निर्माण केले जातात. आता दुसरा जो आहे, ability to withstand environmental stress. Some naturally occurring varieties cannot withstand environmental stress, like frequently changing temperature, weight, dry famine, changing climate. However, GM crops can grow in any of such adverse conditions. समजून घ्या काय म्हणतात. ability to withstand environmental stress. जे काही एन्व्हायरमेंटल स्ट्रेस आहे, जसे की म्हणजे नॅचरली ऑकरिंग जे काही व्हरायटीज असतात ही त्यांना स्टँड करू शकत नाही. पण असे जे इन्व्हायरमेंट मॉडिफाईड असतात हे कोणत्याही प्रकारचे इन्व्हायरमेंटल स्ट्रेस, जसे की फ्रिक्वेंटली चेंजिंग टेम्परेचर मध्ये होणारा अचानक बदल. लय थंडी सुटल्यानंतर लोक म्हणत होते काय, भेंडीचा आकारच वाढला गेली, भेंड्या थंडीमुळे वाढत नाही म्हणत होते. काय ऐकत होतो मी त्या ठिकाणी, थंडीमध्ये पण वाढत नाही आणि गरमीमध्ये पण वाढत नाही. There should be the climatic condition according to that crop. त्या क्रॉप अनुसार क्लायमेटिक कंडिशन असायला पाहिजे त्या ठिकाणी. ओके बेटा, फ्रिक्वेंटली चेंजिंग टेम्परेचर, ओली असेल तर, ड्राय फॅमाइन असेल तर, चेंजिंग क्लायमेट असेल तर, हे कोरडा दुष्काळ असेल तर. पण जीएफ क्रॉप्स जे असतात कॅन ग्रो इन एनी ऍडव्हर्स कंडिशन. कोणत्याही विपरीत कंडिशन मध्ये त्यांची काय होत असते बेटा, ग्रोथ होते. कोणत्याही ऍडव्हर्स कंडिशन मध्ये त्यांची वाढ होते. त्याच्यामुळे दे आर बेस्ट. कसे असतात बेटा, ते बेस्ट असतात. ऍज जीएफ क्रॉप्स. हॅलो हॅलो काय होतं, आपल्याला तुमच्या गावात एक भाज्या होती, पाहिजे होती तुमच्या
भाजीवाली तू आहे का गावात? माणसं मला पोरं मला ते आपल्याला काय करायचं माहितीये का, उद्यापासून आपल्याला की गावाला भाज्या वाजवायच्या आपल्याला. म्हणजे तेच तुम्ही घरी असतो केलं तुम्ही ते आमच्या सरांना कॉल करायला तुम्हाला फिरत जातो सरांना. म्हणजे सकाळी 3 तास आणि पुन्हा रात्री 3 तास ते बसलं झालं. कारण काय दुपारी लोक कामाला जातात, लोक काही घरी नसतात. म्हणजे समजा एक 7 ते आपण सकाळी 10 पर्यंत जरी केलो तर 2 गाव कव्हर होतात. आणि रात्री जर आपण केलो तर समजा 6 ला गेलो तर 9 पर्यंत 2 गाव कव्हर होतात. होय 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 होय. गाव ते घरात काकू बाहेर म्हणण्यामध्ये वेळ निघून जातो. आपल्या आपल्या बाजारामध्ये पोर राहिले का मग ते पोरं बाहेर निघाले का सोपं जाते. काय म्हणणं बरोबर आहे तसं. आणि पुढे पॅटर्न आपला केला नाही. तुमचा सल्ला काय? नाही हो नाही लावलं नाही लावच लावलं एक 3-4 लावायचं. 3-4 लावलं का आणि ते कॉम्प्युटर कार्ड छापायला देणार युट्यूबचं कॉम्प्युटर थोडं वेगळं राहतो. काय आपल्याला भेटला तर तुम्हाला भेटतंय. नाही अजून नाही, अजून 7 तारखेला लागणार आहे का. पण आपण कोणत्याही परिस्थितीत थांबणार ही आपली भूमिका आहे ना. काही जरी झालं तर आपल्याला थांबायचं. जर आपण माघार घेतला तर लोक म्हणतील मॅनेज झाले म्हणतील लोक कसं करावं. पैसा जाईल पण नाव खराब झालं की कपडत नाही. आणि आपण सर्वांना बसतीला मंदिराला बसून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. माझ्यासाठी जे जे पोरं पिल्ल्या तुमचे तोडावर पडतील आणि माघार शकल्या त्याच्यामुळे माघार नाही त्याचा प्रश्नच नाही. तो विचारायचं पोराला तू विचारायचं. Hello. As GM crops are resistant to insect pest, जे GM crops असतात हे रेजिस्टंट असतात, विरोध असतात इन्सेक्ट पेस्टला. पॅथॉजेन्स, केमिकल विडीसाइड्स. पॅथॉजेन्स म्हणजे काय, ज्याच्यामुळे रोग होतो त्याला काय म्हटलं जातं, पॅथॉजेन्स म्हणतात. केमिकल विडीसाइड्स म्हणजे काय, रासायनिक जे काही विडीसाइड्स असतात, जे तणनाशक असतात. द यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स लाईक पेस्टिसाइड्स कॅन बी अवॉइड. मग या ठिकाणी जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत जसे की पेस्टिसाइड्स आहेत ते आपल्याला अवॉइड करता येतं. ड्यू टू यूज ऑफ सीड्स ऑफ जीएम क्रॉप्स. आणि त्या ठिकाणी जे काही आपण सीड्स जीएम क्रॉपच्या सीड्सचं जे काही यूज करतो देर इज इम्प्रुव्हमेंट इन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. त्यामुळे काय होतं, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू मध्ये इम्प्रुव्हमेंट होतं अँड डिक्रीज इन द लॉस ऑफ क्रॉप. आणि जे काही क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं, लॉस कमी होतं त्या ठिकाणी. कधी जर जीएम क्रॉप्स वापरलं तर प्रोडक्शन शेतामध्ये वाढतं. सिंपल भाषेमध्ये याइल्ड इज इन्क्रीज्ड. याइल्ड म्हणजे काय, उत्पन्न शेतातलं वाढतं. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढते, तिची पोषक तत्वे वाढतात, क्रॉपचं लॉस कमी होतं. इन दिस वे ऍज सीड्स ऑफ बेटर क्वालिटी ऑफ क्रॉप्स आर बीइंग प्रोड्युस्ड. आणि चांगल्या क्वालिटीचे सीड्स त्या ठिकाणी तयार होतात. फार्मर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर कल्टिवेटिंग द जीएम क्रॉप्स ऑन लार्ज स्केल. आणि आजच्या घडीला जगामध्ये सर्वात जास्त काय वापरत आहेत, काय लोक प्रोड्यूस करत आहेत, जीएम क्रॉप्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करत आहेत. द एरिया अंडर इट्स कल्टिवेशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आज वाटाण्याच्या शेंगा पहिल्या गावरान होत्या, आज मोठ्या मोठ्या वाटाण्याच्या शेंगे. आज मला तर बघायला मिळत नाही वाटाण्याच्या शेंगा बारक्या बारक्या. म्हणजे बदल व्हायला लागले काही बेटा. येस. आणि ते वाटाण्याचे जे शेंगा आहेत ते कोणते बेटा, जीएम क्रॉप्स जेनेटिकली मॉडिफाईड आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगलं उत्पन्न करतायत. द एरिया अंडर इट्स कल्टिवेशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ जीएम क्रॉप्स. जे काही उत्पन्न देणाऱ्या व्हरायटीज आहेत जीएम क्रॉप्सच्या, जसं की बनाना, मक्का, राईस, पोटॅटो, सोयाबीन, टोमॅटो, कॉटन, ऍपल, ब्रिंजल, पपया, बीट, रोज, टोबॅको, व्हीट आर अवेलेबल पेस्ट रेजिस्टंट जीन्स. त्याला जसं बघा भेंडीला किंवा दुसऱ्या फळाला बघितलं का बेटा, चिकट पांढरा येतो वरच्या साईडला, ह्याच्यावर येत नाही. म्हणून या ठिकाणी काय करतात, असे क्रॉप्स वापरले जातात. आता मक्का बघा, आपण मक्का कसा गावरान मक्का खाल्ला का अजिबात चव लागत नाही. पण ती स्वीट कॉर्न मक्का मिळते बघा मार्केटमध्ये, टेस्टी लागतो. पण कच्चं सुद्धा आपण सहज खातो का, त्याच्या जीन्स मध्ये मॅनिप्युलेट केलं जातं, छेडछाड केली जाते आणि डिझायर्ड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवली जाते आणि गरजानुसार त्याच्यामध्ये बदल घडवला जातो. मेज म्हणजे मक्का, MON 810, MON 863 नाव आहेत बरं का मक्याचे. त्या कंपनीने तयार केले म्हणून त्या कंपनीचं नाव आहे, एकदा सर्च करा. पोटॅटो
अँफ्लोरा आपण म्हणतो, अँफ्लोरा नावाचे पोटॅटो, त्याला लवकर म्हणजे असं खराब होत नाही वगैरे. राईस, गोल्डन राईस आपल्या साध्या तांदळापेक्षा कितीतरी पटीने त्याच्यामध्ये व्हायटॅमिन ए जास्ती असतो. सोयाबीन विस्टिव गोल्ड असेल, आपल्या वैशाली टोमॅटो लांब आकाराचे माहित असतील तुम्हाला, चेरी टोमॅटो कसा एवढे बारीक, आपल्याकडे बाहेर देशात घेतले जातात. कॉटन, बीटी कॉटन, हे बीटी कॉटन तर एवढे भारी असतात की जे कापूस असतो, इथे देवलूरच आहे का कोणी मुखेड, हा तुझ्या शेतात कापूस घेतो नाही घेत, घेताव का कोणाचं, घेताव का, तुझं कोणता आहे तालुका, हा देगलूरला आहे, राईट, कापूस आहे देगलूरला, फुल कापूस आहे. आणि इकडे जामच्या पलीकडे कापूस घेतला जातो जास्ती तर तिकडल्या पट्ट्यामध्ये. आणि तुमच्या बारळीला आहे कापूस खूप घेतात लोक तिकडे, बारळी येते हेच किती सांगितलं, हा मी आहे ना मग कापूस तुमच्याकडे, हा लय कापूस आहे तुमच्याकडे, सर्वात जास्त तुमच्याकडेच कापूस आहे. तिथं कापसाला आळ्या लागतात, आळ्या लागणे म्हणून काय करतात माहितीये का, आता सरकारी बी मिळतात, सरकारी बी माहितीये का कापसाचे सरकारी, आणि ते शेतामध्ये केलं का त्याला आळ्या लागल्या, म्हणजे जास्ती पहिला थोडं लागलं पण नुसतं ते बोंडसाला आळी आळ्या राहायची, कापसाचे बोंडस कमी आणि आळ्या जास्त राहायची. पण हे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप झाले ते आळ्या जर त्या खाल्ले बोंडसाला तर त्याच्यामध्ये काय असतात माहितीये का, त्या आळ्याला मारणारा जीन्स त्याच्यामध्ये ऍड करतात. आळी खाल्ली तर आळीची जी अन्ननलिका असते ती बस्ट होऊन जाते, आळ्या मरून जातात. आता बघा, आता आळ्याला पडल्या का बघा रे, जे सरकारी मिळतं तुम्हाला तर आळ्या पडतात का बघा, नाही पडत, पण पहिला पडत होत की दॅट इज अ मेन डिफरन्स. अशा प्रकारे ग्रीन रिव्होल्युशन इज बिंग अचिव्हड थ्रू टिश्यू कल्चर, आणि ग्रीन रिव्होल्युशन आपल्याला टिश्यू कल्चरच्या माध्यमाने मिळवता येतं. कंट्री लाईक इंडिया विथ ह्यूज पॉप्युलेशन, जी काही इंडिया सारखी कंट्री आहे ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन ह्यूज आहे, इज मीटिंग विथ सक्सेस इन प्रोड्युसिंग सफिशियंट फूड ग्रेन्स फॉर ऑल. या ठिकाणी काय होते, सक्सेस आपल्याला मिळतं कशामध्ये, सफिशियंट फूड ग्रेन, म्हणजे मुबलक आपल्या देशाची लोकसंख्या जास्ती, लोकांच्या गरजा जास्ती, आणि आपल्या देशामध्ये उत्पन्न सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. आज आपल्या देशामध्ये सोयाबीन सुद्धा आपण बाहेर देशातून आपण मागवत असतो, ब्राझीलहून, मक्का सुद्धा आपण बाहेर देशातून मागवत असतो, ठीक आहे, जे की गरजेचं नाही, आपल्या देशात एवढं उत्पन्न होत नाही सध्या तरी. ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. आता ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी जैव तंत्रज्ञानाचा, फ्लोरिकल्चर म्हणजे फ्लावर, नर्सरीज तर माहिती आहे तुम्हाला, आणि फॉरेस्ट्री म्हणजे जंगलामध्ये काय उपयोग आहे. नर्सरीज आर नेसेसरी फॉर व्हेरियस पर्पज लाईक ग्रोइंग गार्डन्स, गार्डन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये, अफॉरेस्टेशन म्हणजे झाडं वाढवण्यासाठी, रिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड झालेल्या त्या ठिकाणी परत जंगल वाढवण्यासाठी. सीडलिंग्स हॅव टू बी सप्लाइड इन लार्ज नंबर फॉर ऑल दिस पर्पज. अफॉरेस्टेशन असेल, रिफॉरेस्टेशन असेल, गार्डन्स असेल, तर इथं काय लागणार आहे बेटा, सीडलिंग्स म्हणजे काय, रोपटे लागणार आहेत किंवा बी लागणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. हे कुठे तयार होतात, नर्सरीज मध्ये तयार करतात. कुठे तयार करतात, नर्सरीज मध्ये तयार करतात. कुठे तयार करतात सांगा, कुठे नाही बेटा, नर्सरीज मध्ये तयार केले जातात. इट इज प्रॉफिटेबल इन सच केसेस टू प्रोड्यूस प्लॅन्टलेट्स विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. मग आता काय होतं, टिश्यू कल्चर टेक्निकच्या माध्यमाने ह्याला प्रोड्यूस करणं ही प्रॉफिटेबल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. टिश्यू कल्चर कॅन बी यूज टू ग्रो दोज प्लॅन्ट्स ऑन लार्ज स्केल. टिश्यू कल्चरचा वापर असे प्लॅन्ट्स मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस करण्यासाठी होतो ज्याला जास्ती फ्लावर्स लागतात, फ्रुट्स ऑफ एक्सलेंट क्वालिटी त्याला लागत असतात. फुल्ली ग्रोन प्लॅन्ट्स कॅन बी प्रोड्यूस्ड इन शॉर्टर ड्युरेशन. पहिला नारळाचं झाड असेल तर 3-3, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष लागायचे, 6-6 वर्ष लागायचे. आता 2 वर्षाला एवढं झाड राहते त्याला नारळ येतात. पपई एवढी राहतात त्याला पपई येते, जाम एवढं राहते त्याला जाम येतो. पण पहिला होतं का, फक्त मोठ्या झाडाला त्या ठिकाणी यायचं, बरोबर आहे ना बेटा. आज काय झालं, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं. Plants can be grown on large scale even if means of pollination. Plants can be grown on large scale. Plants मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस करता येतात if means of pollination or germinating seeds are not available. Pollination म्हणजे काय रे बेटा, एक असतो मेल फ्लावर, दुसरा असतो फिमेल फ्लावर. ज्यावेळेस हे दोन्ही एकत्रित येतात त्याला काय म्हणायचं, पॉलिनेशन. कळलं सोप्या भाषेमध्ये, ठीक आहे. जर्मिनेटिंग सीड्स किंवा जे सीड्स आहेत त्याला जे जर्मिनेट होतात जरी अवेलेबल नसलं तरी सुद्धा आपण त्याला तयार करू शकतो लॅबोरेटरीमध्ये या नर्सरीज मध्ये. ऑर्किड असेल, टीचर माहितीये का बेटा, असं राहतं बघा अशा प्रकारचे, मी दाखवलंय तुम्हाला. बेंडकोळ वगैरे पडलं का म्हणजे अडकून बसते बघा, त्याला बाहेर निघता येत नाही, वरी छोटा लीड असतो, अशा प्रकारे. पुंगी राहते का पुंगी, लाईक दिस. टीचर कोणता बेटा, टीचर.
Plants can be grown on large scale even if means of pollination or germinating seeds available नसले तरी वाढवता येतं. ऑर्किड असेल या पीचर प्लांट असेल do not germinate but these plants can be easily produced by which method बेटा टिश्यू कल्चर. आता हे काय बेटा बायोरिएक्टर आहे. काय बेटा आहे बायोरिएक्टर. Cells can be grown in more nutritive medium and protected from pathogens. ह्या बायोरिएक्टर मध्ये काय करतात त्या प्लांटची जी काय आपण सेल्स काढलेले आहेत त्या सेल्सला मोर न्यूट्रिटिव्ह मीडियम अति पोषक तत्व म्हणजे जे काही माध्यम आहे त्याच्यामध्ये हे करतात त्याला रोगापासून वाचवतात. पॅथॉजिन पासून वाचवतात. कशापासून वाचवतात पॅथॉजिन पासून वाचवतात. बायोरिएक्टर्स आर युजफुल फॉर प्रोड्युसिंग प्लॅन्टलेट्स आणि ह्या ठिकाणचे जे बायोरिएक्टर्स असतात हे कशासाठी युजफुल असतात प्लॅन्टलेट्स त्या ठिकाणी रोपटे तयार करण्यासाठी महत्वाचे असतात मोठ्या प्रमाणामध्ये. लार्ज नंबर ऑफ सीडलिंग प्लॅन्टलेट्स कॅन बी प्रोड्युस्ड इन शॉर्ट टाइम युजिंग मिनिमम रिसोर्स अँड मटेरियल. खूप कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीज असेल रोपटे असेल हे आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो कमीत कमी रिसोर्सेस आणि मटेरियलच्या वापराने. प्लांट प्रोड्युस्ड बाय टिश्यू कल्चर अँड जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निक आर डिसीज फ्री. जे काही जेनेटिकली मॉडिफाईड टेक्निकच्या माध्यमाने या टिश्यू कल्चरच्या माध्यमाने कोणतेही जे आपण प्लांट तयार करतो हे प्लांट डिसीज फ्री असतात म्हणजे याला रोग होत नाही. रोग होत नाही. Plantlets produced by tissue culture of the meristem are virus free. मेरिस्टेम आपण पाहिलं एक होता अपिकल एक होता लॅटरल अजून कोणता तर होता बघा. 3 होते बघा मेरिस्टेम. बघा ना लवकर काढा. 3 होते बघा अपिकल लॅटरल इंटर कॅलरी राईट राईट. अपिकल इंटर कॅलरी आणि लॅटरल बरोबर आहे. अपिकल म्हणजे सर्वात वरी होता इंटर कॅलरी म्हणजे ब्रँचला होता आणि लॅटरल कुठे होता खालच्या साईडला होता बरोबर आहे. टिश्यू कल्चर हे झाले नाही आता. Usually plant produced by tissue culture and genetically modified technique are disease free असतात. Plantlets produced by tissue culture of meristem are virus free असतात virus नसतात. Embryo formed by conventional hybridization technique between 2 or more varieties. एम्ब्रॉय म्हणजे काय भ्रूण तयार करणे. भ्रूण म्हणजे काय बाळ. ठीक आहे. काय म्हणले तर हायब्रिडायझेशन म्हणजे काय दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती एकत्रित आणून जे काही तयार केलं जातं मे नॉट ग्रोन फुल्ली पूर्णपणे ग्रोथ होत नाही. पण जर एम्ब्रॉयज आपण जर टिश्यू कल्चरच्या माध्यमाने जर प्रोड्यूस केलं तर मात्र त्यांची काय होते बेटा कम्प्लीट ग्रोथ होते. कम्प्लीट. जसं खेचर. खेचर कशापासून तयार होतो रे ते घोड्यासारखं दिसतं बघा. बारक माळेवाडीच्या जत्रेत येते बघा. पण तो काय घोडा आहे का नाही गाढव. ते गाढवीन आणि घोडा ह्या दोघांचं मिळून तयार होणारा दॅट इज खेचर. ठीक आहे. लायगर लायन आणि टायगर पासून तयार झालेला लायगर अशा प्रकारे. रेअर अँड एंडेंजर्ड प्लांट्स कॅन बी ग्रोन बाय टिश्यू कल्चर टेक्निक. जे दुर्मिळ अशा किंवा एंडेंजर्ड म्हणजे धोक्यात आलेल्या जे काही प्लांट्स आहेत आपण याला टिश्यू कल्चर टेक्निकच्या माध्यमाने ग्रो करू शकतो. दस कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटिंक्शन. संपुष्टात येण्यापासून त्यांना वाचवू शकतो. त्याच पद्धतीने अनेक जे पार्ट्स आहेत या सीड्स आहेत अशा प्लांट्सचे कॅन बी प्रिझर्व्ड बाय टिश्यू कल्चर. आपण त्यांना प्रिझर्व करू शकतो त्यांना टिकवू शकतो. कशाच्या माध्यमाने बेटा टिश्यू कल्चरच्या माध्यमाने टिकू शकतो आणि अशा व्हरायटीज आपण त्या ठिकाणी प्रोटेक्ट करू शकतो. दीज आर द यूज ऑफ टिश्यू कल्चर. ही सर्व कशाची यूज आहे टिश्यू कल्चरचे. अँड बायोटेक्नॉलॉजी इन केस ऑफ प्लांट्स नेक्स्ट इयर. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक कोणता सांगा बरं का बेटा ऍग्रोटुरिझम. ऍग्रिटुरिझम कोणता बेटा ऍग्रिटुरिझम. हा एवढा ऍग्रिटुरिझम ह्या व्हिडिओ मध्ये कम्प्लीट करतो म्हणजे प्लॅनच्या रिलेटेडचा टॉपिक पूर्णपणे कम्प्लीट होईल. ठीक आहे बेटा. कोणता ऍग्रिटुरिझम. तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात प्रश्न आणि पडलेले आहेत. ऍग्रिटुरिझम म्हणजे काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऍग्रिटुरिझम बेटा इफ सफिशियंट लँड इज अवेलेबल. जर समजा सफिशियंट म्हणजे मुबलक प्रमाणात या चांगल्या प्रमाणात जर तुमच्याकडे
लँड अवेलेबल आहे तर एमर्जिंग फील्ड ऑफ ऍग्रो टुरिझम वुड बी अ गुड बिझनेस. ऍग्रो टुरिझम हा चांगला बिझनेस असेल. प्लांट्स ऑफ फ्लावरिंग, जे काही फुल लागणारे फ्लावर्स आहेत. मेडिसिनल म्हणजे औषधी असणारे. ऑर्नामेंटल म्हणजे सुशोभीकरण, जसं आपण लावतो बघा शोचे झाड लावतो घरामध्ये, तसे या व्हेजिटेबल्स प्लांट असेल, या फ्रूट ट्रीज असेल, हे आपण काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो लार्ज स्केल मध्ये. कशाचा वापर करून? टिश्यू कल्चर टेक्निकचा वापर करून. अँड बाय ग्रोविंग सम ऑफ द प्लांट फुल्ली अ सेल्फ सफिशियंट ऍग्रो टुरिझम सेंटर कॅन बी डेव्हलप्ड. मग असे प्लांट्सला आपण फुल्ली ग्रोन करून काय तयार करू शकतो? ऍग्रो टुरिझम सेंटर आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय काय तर पहा बेटा, मँगो असेल, चिक्कूला काय म्हणतात? सापोता म्हणतात. गवा म्हणजे तुमचा जांब असेल, कोकोनट असेल, कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ असेल, या सम अदर रिजनल फ्रुट्स ट्रीज त्याच्यामध्ये येतात. शेड गिव्हिंग लोकल आर एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह प्लांट. शेड गिव्हिंग लोकल म्हणजे काय? जे काही सावलीत येणारे प्लांट्स असेल, या काही काही बघा कलरचे असतात बघा, पानं कलरचे असतात बघा. शोचे झाड भेटलं का बेटा? जे कलरचे असतात त्याला एक्झॉटिक म्हणायचं. काय म्हणायचं? एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह प्लांट असेल. ऑर्नामेंटल म्हणजे सुशोभीकरणाचे असतील. फ्लॉवरिंग म्हणजे त्याला फुल लागणारे असेल. बटरफ्लाय गार्डन करतात. काय करतात? बटरफ्लाय गार्डन मध्ये काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे नाही त्या प्रकारचे फुलं त्या ठिकाणी असतात आणि त्याला अट्रॅक्ट कोण होतात? बटरफ्लाय होतात. आणि असे जे काही गार्डन तयार केले जातात त्याला काय म्हणतात? बटरफ्लाय गार्डन म्हणतात. मेडिसिनल प्लांट गार्डन असेल, या ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स असतील, हे आपण या ठिकाणी तयार करत असतो बेटा. ठीक आहे? कुणाला काय अडचण बेटा? इथपर्यंत पहिला वाचा सर्वांनी. चला वाचा.